शेगाव लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. मी संतोष देठे. पिंपळगाव राजा येथे विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न. पिंपळगाव राजा तालुका खामगाव केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव राजा येथे दिनांक 5 जून 2025 रोजी कृषी विषयक मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. या अभियानाची अंमलबजावणी 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीत गावोगावी जाऊन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपळगाव राजा येथे कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. कापूस संशोधन केंद्र मुंबई येथील डॉक्टर अशोक भारीमाल यांनी कापूस पिकावरील आधुनिक तंत्रज्ञान व गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाचे तांत्रिक मार्गदर्शन दिले. प्राध्यापक गिरीश पंचभाई अकोला यांनी शेळीपालन, कुक्कुटपालन आणि पशुरोग व्यवस्थापन यावर सविस्तर माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्राचे श्री बोर्डे सर यांनी खरीप हंगामातील पीक लागवड तंत्रज्ञान, नव्या वाणाची निवड व आरोग्यदायी माती परीक्षणानुसार योग्य खते वापर याविषयी माहिती दिली. श्री नितीनजी तळोकार यांनी कृषी यांत्रिकीकरण, बीपीएफ तंत्रज्ञान, कापूस स्पेंडर, हार्वेस्टर यंत्र यांच्या वापराचे फायदे व देखभाल कशी करावी याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी श्री धुमाळ साहेब यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान व नैसर्गिक शेतीचे महत्त्व विशद केले. सहाय्यक कृषी अधिकारी श्री एस.एम.व्ही. दांडगे यांनी बीज प्रक्रिया व उगवणक्षमता तपासणी याबाबत माहिती दिली. कुमारी घुले मॅडम सहाय्यक कृषी अधिकारी यांनी महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज निवड व निवड प्रक्रियेची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमात गावातील असंख्य शेतकरी बांधव, मोहम्मद हसन इमानदार, मोहम्मद अफजल, मंगेश दसरकार आणि कृषी विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाला भरपूर लाभ घेतला असून उपस्थितांनी मार्गदर्शनाचे आभार मानले. धन्यवाद. फर्टिलाइजर जो डालते हैं वो अपन अपने मन से डाल देते हैं, लेकिन उसके पहले अभी मिट्टी अपनी तैयार है बुआई के लिए, तो पहले मिट्टी लेना है, उसकी जांच करना है. अगर मिट्टी की जांच हो गई तो उसमें अपने को वो कितना मात्रा में नत्रस, पूरक, पालश है वो पता चलेगा. फिर अपने को देना कितना है उतना पता चलेगा. जैसे कि अपने को 4 रोटी का अपना डाइट है, अपन ने 2 रोटी सुबह खा ली तो अपने को 2 ही रोटी लगेगा ना. फिर से 4 ली तो फिर क्या हो जाएगा, पेट गड़बड़ हो जाएगा. टीका मिलता है, उसको ईटी बोलते हैं, इंट्रोटॉक्सिन ईटी. ईटी इतना बोल सकते हैं और डॉक्टर से लगवा लेना है, उसको पूछना है. हम पूछते नहीं, डॉक्टर बताते नहीं, क्योंकि इसके लिए भी जानकारी के होना जरूरी है. तो हम इतने दूर आए और हमको अच्छा नहीं लगा ऐसे फोटो निकाल के. हाँ हाँ, अब ये डॉक्टर साहब है, ये प्रिंसिपल साइंटिस्ट है मुंबई के CIR-COT, मतलब कॉटन जो है अपना वो निकलने के बाद उसके ऊपर जो. Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.